श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या मिनी ब्लॉगमध्ये. तर आज होती संकष्ट चतुर्थी आणि मला खूप भूक लागली होती म्हणून मी त्यांना साबुदाणा वडे आणायला सांगितले होते आणि मी शॉपमध्ये बसूनच ते खाल्ले. त्याच्यानंतर मग घरी आले तर हे दोघांची बघा कशी मस्ती चालली होती. ते काही गाणं गात होते, काय ते दोघांनाच माहिती होतं. त्याच्यानंतर मग घेतली संध्याकाळी जेवणाची तयारी करायला. पीठ मळून घेतलं कारण चपाती, वांग्याची भाजी, पांढरा भात आणि थोडेसे बॉबी असा मेनू होता. तर मग वांग्याची भाजी बनवायला घेतली. त्याच्यामध्ये आपल्या घरातला मसाला परत कांदा लसूण मसाला, मटण मसाला, थोडंसं मीठ टाकून घेतलं, कढीपत्ता आणि कोथिंबीर आणि वांगे असे कापून त्याच्यामध्ये शेंगदाण्याचा कूट भरला होता. मसाला चांगला परतून दिला. त्याच्यामध्ये मग हे वांग्याचे जे वाटण भरलं, शेंगदाण्याचा कूट भरला होता ते त्याच्यामध्ये टाकून घेतलं. त्याच्यानंतर मग असं परतल्याच्यानंतर पाणी टाकून घेतलं आणि एकीकडे मग ठेवला होता पांढरा भात बनवण्यासाठी, कारण वांग्याच्या रश्श्यासोबत पांढरा भात खूप छान लागतो. मग नंतर मग आज मी आणली होती चूल, कारण मला चुलीवरचं जेवण खूप आवडतं. कारण लग्न झाल्यापासून कधी चुलीवरचं जेवणच खाल्लं नव्हतं. तर म्हणलं आज आपण स्वतः ट्राय करू म्हणून मग चूल आणली होती. तिची पूजा वगैरे करून घेतली. त्याच्यानंतर मग चूल पेटवली आणि आमच्या देऊला खूप भारी वाटत होतं, कारण त्याने हे कधीच असं बघितलेलं नव्हतं म्हणून. आणि खूप त्याने एन्जॉय पण खूप केला. म्हणजे त्याच्यावरचा हात वगैरे शेकत होता. आणि मग त्याच्यानंतर मग बाहेर जी गॅसवरती वांग्याची भाजी ठेवली होती ती मग बाहेर चुलीवरती आणून ठेवली. मग मस्त अशा त्याच्यावरती लगेच गरम गरम चपात्या बनवून घेतल्या. आणि असं काही नाही की गॅसवरच चपाती फुगती म्हणून, चुलीवरती पण खूप छान चपाती झाली होती आणि वांग्याची भाजी एकदम टेस्टी झाली होती. त्याच्यानंतर मग आता बघा तुम्हीच बघू शकता कशा चपात्या फुगत होत्या ते. आणि मग त्याच्या पप्पांसाठी एक बाजरीची भाकरी बनवून घेतली. त्यांना एकदम अशी कडक झालेली बाजरीची भाकरी खूप आवडते. तर त्यांच्यासाठी एकदम मग हार पण पडला होता, हारावरती एकदम कडक अशी बाजरीची भाकरी बनवून घेतली. आणि मग थोडीशी मेथीची भाजी बनवायची होती, मग तव्यातच मेथीची भाजी टाकली आणि असं संपला माझा आजचा दिवस. खूप छान गेला.